दोन्ही शहराचे प्रारंभिक गीत आटोपलेले आहेत आणि आता खऱ्या देवीच्या कार्यक्रमाला सुरुवात सन्मान्य शाहीर निशांत दादा सुद्रे यांना एक सुंदर ऐतिहासिक प्रश्न विचारला आहे की बाबा आशियाची विरांगना झाली तुला वाटलं मी या इंग्रजाबरोबर लढून राहिलो पण मी हारेल माझ्या पराजित होणार आहे आणि पराजित झालं म्हणजे मला मारणार पराजित होणार आज मला ह्याच्या हातून मारणार म्हणून तिला वाटलं मी पराजित होण्या अगोदरच तिने एका देवीच्या स्मरण केलं एका देवीच्या स्मरण केलं आणि ते स्मरण करून त्या वीरांगनेनं स्वतःचं शिर तलवारीनं कापून टाकलं म्हणजे धुऱ्यापासून शिर अलग केलं या धडापासून हे शिर अलग केलं ते वीरांगना कोणती आणि तिनं जे स्मरण केलं त्या देवीचं नाव काय नाव तर शाहीर साहेब सांगतात काय शाहीर साहेब म्हणतात तिचं नाव म्हणते राणी लक्ष्मीबाई आणि तिनं स्मरण केलं कोणाचं झलकारी देवीचं बस सध्याची धाव फक्त कुपापर्यंतच होय नाही असं नाही झलकारी देवी असत नाही तर दुसरी कोण असत झाशीची राणी ज्याच्या पलीकडे आपल्याला इतिहास सुद्धा माहित आहे का माहित शाहीर साहेब म्हणतात मी सांगलं बाबा म्हणते आणि याच्या पलीकडे तुमचं तुम्ही सांगून टाकच्या हो सांगतो बाबा सांगतो आणि एखादं जर घागऱ्यातलं एक गिलास पाणी काढलं तर काही पाणीपुरी आटून जाते का आटून नाही जात पण शाहीर साहेब मला काही म्हणायचे आहे अरे हो महफिल जमली महफिल जमली मंडप सजला महफिल जमली मंडप सजला तुझ्या सुरुवात झाली आणि दोन्ही शाहिराचं नाव ऐकून येते लोक दुरून दुरून ज्ञाना ध्यानाची करू शाहिरी गाऊ नव्या नव्याच्या ज्ञाना ध्यानाची करू शाहिरी गाऊ नव्या नव्या चाली अरे येऊ दे तू पण करतील अशी मजा की हे लोक बसून राहील तुलाही सांगायचं आहे लक्षात ठेव दादा तुलाही सांगायचं आहे तर ते देवी आहे स्मरण केलं ते दुर्गावती समजलं का आणि ते जे वीरांगना तिने शिर कापलं ते अवंतिकाबाई लोधी आणि ते कोण्या समाजाची होती लोधी समाजाची होती समजलं का लोधी समाजाची होती शाहीर साहेब हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं म्हणून मला म्हणायचं आहे काय की मी काही खूप मोठा शाहीर नाही उत्तर सांगू देतो मला खूपच असत भाग नाही नाही का अरे सांगावं लागते एखादं लोकांना कोपर्यंत अंधारात ठेवायचं नाही ठेवायचं अंधारामध्ये समजलं का एखादं उत्तर सांगावी लागते म्हणून अरे मी काही खूप मोठा शाहीर नाही मी काही खूप मोठा शाहीर नाही फक्त मला काही सांगायचं आहे अरे शांत चित्तेने बसा माय बाप हो एवढं तुम्हा मागायचं आहे खरं खोटं तुम्हालाही कळते खरं खोटं तुम्हालाही कळते खरं खोटं तुम्हालाही कळते कारण तुम्हालाही ज्ञान आहे
ज्ञान आहे. शायरी हे वाईट नाही दादा, म्हणतात कलेची खाण. कारण याच कलेतून निघाले अनमोल रत्न आहे. याच कलेतून निघाले अनमोल रत्न आहे. आणि ते रत्न मी तुम्हाला जाऊ शकत नाही. याच कलेतून रत्न निघाले, ते रत्न तुम्हाला जाऊ शकत नाही. रत्न हे अनमोल आहे, त्याची किंमत कोणी लावू त्याची किंमत कोणी लावू शकत नाही. कारण माणूस किती शहाणा असला, माणूस किती शहाणा असला त्याला सर्वच काही कळत नाही. माणूस किती शहाणा असला त्याला सर्वच काही कळत नाही. आणि ज्ञान हे अमृत आहे, ते कधी प्रयत्नाशिवाय मिळत नाही. परमेश्वर देगारी पलनवरी म्हणणार होईल का? नाही. पण शाहीर साहेबांनी मला सुंदर प्रश्न विचारला. शाहीर साहेबांचं म्हणणं आहे, एक असं छोटस गाव होत, त्या गावामध्ये 6 लोकांचा कुटुंब होता. तर एक दिवस बापाने एका पोराला वावरात घेऊन गेला आणि बापाची लक्ष गेली पोराकड. तो पोरगा धरतीवर पडला होता. त्याला साप दसला होता, काट असला तर माहित नाही. आणि पडला दिसला तेवढ्या तरी एक यात्रेकरू म्हणजे वाटकरी जाणार होता. त्याला आवाज दिला, त्याला म्हणे मा घरी जा आणि सांग म्हणते डब्बा घेऊन घरी ये. वावरात ये, डब्बा घेऊन वावरात ये. आणि वावरात आल्यानंतर आई बहीण पत्नी त्याची चिता दिसली. डब्बा घेऊन आले, आई बहीण आले. आणि तेवढ्यात एक साधू भगवा कपडे घालून त्याले म्हणते, पोराले असं असं झालं पण तुम्ही कोणीच दुःखी दिसत नाही. तुम्ही कोणी दुःखी दिसत नाही. तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे की त्या साधूने त्याला प्रश्न 5 लोकांना प्रश्न विचारला कोणता आणि त्या 5 लोकांनी उत्तर दिलं कोणतं. 5 त्या साधूने त्या लोकांना विचारलं म्हणजे ते तुम्ही दुःखी नाही दिसत. आणि त्यांनी उत्तर का दिलं? उत्तर का दिलं तर कारण जया अंगी दया क्षमा शांती. माणूस जन्मास आला त्याला मरण आहे. माणूस जन्मास आला त्याला मरण आहे. आणि आम्ही दया क्षमा शांती जया अंगी आहे. जसं तुम्ही साधू आहात तसं आम्हाली मोहमायाच्या त्याग करता येते. आमच्या अंगी क्षमा शांती आहे तर आम्हाला तुमच्याप्रमाणे वावरता येते. कारण जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला. झाला, त्याचं आयुष्य पुरलं होतं म्हणून तो गेला. इथं नाराज होण्याची काही गरज नाही. आणि किती रडून धडून गेलेला जीव परत येईल का? नाही येणार. म्हणून त्याने उत्तर दिलं का नाराज व्हायची काही गोष्ट नाही. कारण जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला. उत्तर त्या साधूला दिलं त्या 5 लोकांनी. कारण त्याच्या अंगी दया क्षमा शांती होती, शांतता होती. आणि त्याच्यामध्ये शांती राहिली नसती तर तो पुरा रडू बेभान झाले असते. पूर्ण गाव डोक्यात घेतलं असतं. शाहीर साहेब हे माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि याच्या पलीकडे जर तुमच्याकडे काही आहे तर लोकांना काही अंधारात ठेवू नका, सांगून द्या. तसंच तुम्ही ना गोष्ट केल्याच्या पाहू तर देणार आहे म्हणता. पाहू द्या, काय हरकत नाही द्या. आहे सुरेश भाऊ विलास निर्मळ खापा यांच्या एकड मी म्हणाले मी आणि माझी पाठीवर धन्यवाद. 700 लाख धन्यवाद. म्हणून शाहीर साहेब आपल्याला दुय्यम करायची आहे तर कशी व्हायला पाहिजे, काय असतं दुय्यमीचं मर्म ऐका. माय बाबा काय म्हणायचे आहे सांगा. अरे कोणालाच कमजोर समजू नका, बरोबरीची जोड आहे. कोणालाच कमजोर समजू नका, बरोबरीची जोड आहे. आणि दोन्ही शाही अरे तोडीला तोड आहे. सर्वाला माहित आहे कलगी आणि तिरंगा निशांचा मेळ आहे. सर्वाला माहित आहे अरे कलगी आणि तिरंगा निशांचा मेळ आहे. तुम्हालाही भरपूर मजा येईल, फक्त थोडा वेळ आहे. लक्षात ठेवा, मोठे मोठे शहराचे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहे, तुम्हालाही कळते. आणि आता आमचा परी पहा आम्ही कोणा पद्धतीने शहरी करतो, कोणा पद्धतीने. कारण आज लढाई आहे, रण म्हणायचं आहे
चक्कू छुरे की बात नहीं, ये तो कलगी और तिरंगा निशान का झगड़ा है। कारण आज तो मैं इसकी तमन्ना पूरी करके रहूंगा। अरे यानी माजी करा लगा, आज तो इसकी तमन्ना मैं पूरी करके रहूंगा। ये मत समझना कि मैं इससे डर के रहूंगा। मैं भी अपना तासुर सजा के रहूंगा, मैं भी अपना तासुर सजा के रहूंगा और आज इसके रंग में अपना रंग जरूर भर के रहूंगा। बोला एक डर जाए माए बाप बहुत पुरानी सांगा। आज तुझे ज्ञान का कांटा गड़ाना होगा। ओ मेरे परवरदिगार दोस्तों, ज्ञान का कांटा गड़ाना होगा। आज तुझे ज्ञान का कांटा गड़ाना होगा और तुझे ज्ञान के साचे में ढलना होगा। मुझे इससे काम नहीं होगा मेरे परवरदिगार दोस्त, अरे मुझे इससे काम नहीं होगा। गिर भी गया नीचे होगा। लड़ाई है, कशाची लड़ाई है? अरे अब है लड़ाई, अब है लड़ाई ज्ञान की। अरे अब है लड़ाई ज्ञान की। अरे ज्ञानी तुम्हारे साथ Yeah.
ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में, चल होगा तैयार हमसे लड़ने को यार, तुझे मारूंगा मार जब मिलेगा मेरे हाथ में। मार कशाचा मारी? ज्ञानाच्या ज्ञानाच्या, समजलं का? नाही तर मराठाच्या गोष्टी करते म्हणून शरीर पहिले फेरा नाही शरीर साहेब नाही, हे लढाई आहे, अरे मनाचा है, अरे सही धरेगा है लमट जांगिया, अनुभव की हार जीत, सही धरेगा है लमट जांगिया, अरे है अनुभव की हार जीत। तू भी मार ज्ञान का दाव तो कर दे मुझे लंबा चीज, जब तक तू मा हाताने मराज नाही तर मी ती हाताने मारतो, ज्ञानानं समजायचं आहे शेर साहेब, अर्थाचा अर्थ करायची नाही, माझ्या प्रत्येक शब्दाकडे, माझ्या एका एका शेराकडे लक्ष द्यायचे, नाही तर मग बोल बोलाची वाट पाहते, बोल बोलाची वाट पाहते आणि मग गोष्ट येते झगड्याची, आणि तोंडात आलं तसं बोलावं लागते, मग कदर राहत नाही निसऱ्या पड्याची, नाही का शेर साहेब? विचाराची शायरी आहे म्हणून काय म्हणत राहायचा? तू तीर करके देख, अरे आजमाना है दिन और रात में। बोलता अरे अब है लड़ाई, अब है लड़ाई, अरे ज्ञान की, ज्ञानी तेरे साथ, अरे अब है लड़ाई ज्ञान की, ज्ञानी तुम्हारे साथ में।
रहेगा मेरे हाथ में. शाहीर से म्हणायचं आहे, पहिल्या फेराचं नाही उत्तर दिलं, मला काही बात करायची नाही. कारण अरे मेरा सवाल का जवाब तूने नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं. मेरा सवाल का जवाब तूने नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं. अरे फालतू की बकवास मुझे किया तो सरियाम समझूंगा, तेरे शायरी में दम नहीं. समझ मुजोरी करशील तर नादान समझ कर या कमजोर समझ कर गलती करना नहीं. नादान या कमजोर समझ कर गलती करना नहीं. अरे मारूंगा गुरु ज्ञान का मार यहां पर. समझा क्या? जो लड़ाई आज लड़ रहे अपन, मारूंगा गुरु ज्ञान का मार यहां पर तो पानी पीने के लायक रखूंगा ना. समझ लगा किंवा तुम्ही माझे मारा तर मनी कुठं पाणी प्यायला ठेवा. पाणी पिता आलं पाहिजे कोणतं? ज्ञानाचं, विचाराचं, आचाराचं. समजलं का? बोधाचं. म्हणून घमंड केल्याने, गर्व केल्याने, मी म्हणल्याने काहीच माणसाला भेटत नाही, काही भेटत नाही. आता एक पुराणा प्रश्न विचारतोय शाहीर साहेब. सुंदर प्रश्न आहे, सुंदर प्रश्न आहे. बघू एका शब्दाकडे लक्ष सोडू. जंगलात गेले शिकार करण्यासाठी, जंगलामध्ये हिंडले, त्याला शिकार काही भेटली नाही. थकून बेझार झाले आणि एका झाडाखाली त्या वनामध्येच बसले आणि काय झालं शाहीर साहेब? शिकारना मिलने पर दोनों हो
शान दादा काय झालं? थकले बसले पण त्या प्रधानाच्या मनात काहीतरी आलं आणि राजाने झोपू दिलं, त्यांना झोपू दिलं आणि त्याच्या छातीवर बसला. कोण? हा प्रधान त्याच्या छातीवर बसला आणि छातीवर बसताना यानं काय केलं? त्या राजाचा शिर कापला. तर कापला. जसा छातीवर बसला राजाला माहित होतं कापला प्रधान आपल्या छातीवर बसला, पण त्या राजानं काहीच नाही म्हणलं, काहीच नाही. एवढा विश्वास होता त्याच्यावर, तर त्यांना बी सुस्ती काही केली नाही, फार खतमच केला, शिर अलगच केलं त्या राजाचं. पण त्याच्या मनात पुन्हा एक शक्ती निर्माण झाली त्या प्रधानाच्या अंगात, आणि त्यानं काय केलं? त्या राजाचा शिर कापलेलं 1 तास उद्याला, फक्त 1 तास बरोबर, 1 सेकंद इकडं नाही आणि 1 सेकंद तिकडं नाही. तर त्या 1 तासामध्ये बरोबर त्या प्रधानानं पुन्हा त्या राजाचं शिर जोडलं. त्या राजाचे शिर जोडलं. तर मला म्हणायचं शाहीर साहेब, तो राजा कोण प्रधान कोण? आणि 1 तास 1 सेकंद इकडे नाही, 1 सेकंद इकडे नाही, काय कारणास्तव त्यानं राजाचं शिर कापलं? कोणती शक्ती निर्माण झाली? काय त्याला आठवलं की त्यानं 1 तासामध्ये पुन्हा ते शिर जोडलं? मान जाएंगे अगर ये सवाल आपने दे दिया था, मान जाएंगे. आपने बोल दिया ना कि तेरे को कीमत देनी पड़ेगी, मैं भी कीमत दे दूंगा तेरे को, चिंता मत करना. क्योंकि अरे हम भी यारों के साथ यारी का संबंध रखते हैं, हम भी यारों के साथ यारी का संबंध रखते हैं, यारी कभी टूट न जाए ऐसा दिल में मन रखते हैं. अगर आजमाना है तो आजमा ले मेरे शायरी को, अरे आजमाना है तो आजमा ले मेरे शायरी को, तेरे हर वार को निपटाने के लिए हौसला बुलंद रखते हैं. समजलं का? म्हणून विचार करायच्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे. ऐका काय म्हणतो शेवट.